संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत 2 टॉपिक्स आपण आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत। पहिलं टॉपिक आपण पूर्ण केलं, प्राचीन बौद्ध धम्म संगीतींचा इतिहास, ज्यामध्ये आपण प्रथम धम्म संगीती, द्वितीय धम्म संगीती, तिसरी धम्म संगीती आणि चौथी धम्म संगीती जी श्रीलंकेत संपन्न झाली, अशा 4 धम्म संगीतींचा इतिहास आपण पाहिला। दुसऱ्या टॉपिकमध्ये बौद्ध धम्माच्या साहित्यांचा इतिहासाचा इतिहास सुद्धा आपण पाहिलेला आहे। जे बौद्ध साहित्य आहेत ते सुद्धा 4 प्रकारचे साहित्य आहेत। पहिला आहे त्रिपिटक, त्याचा आपण इतिहास पाहिला। दुसरा आहे अनुपिटक, त्याचा पण आपण इतिहास पाहिला। तिसरा आहे अठ्ठकथा, त्याचाही इतिहास आपण पाहिला। आणि चौथा आहे वंश साहित्य, जे श्रीलंकेमध्ये निर्माण झालं, त्या वंश साहित्याचाही इतिहास आपण कालच्या धम्मदेसनेमध्ये बघितलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये एका नवीन टॉपिकला आपण सुरुवात करीत आहोत। आपला जो तिसरा टॉपिक आहे भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासातील, तो टॉपिक आहे प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास। काय टॉपिक आहे आज आपला? प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास। जसा आपण धम्म संगीतींचा इतिहास पाहिला, बौद्ध साहित्यांचा इतिहास पाहिला, अगदी याप्रमाणे जे जे धम्मस्थळ आहेत त्या सर्व धम्मस्थळांचा इतिहास सुद्धा पाहणे, त्याचा इतिहास अभ्यास करणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। का महत्त्वाचं आहे? कारण ज्या धम्मस्थळांचा अभ्यास आपण करणार आहोत त्या प्रत्येक धम्मस्थळाला भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे, भगवान बुद्धांचा पायांचा स्पर्श झालेला आहे। जसं लुंबिनी असेल, जिथे बुद्धांचा जन्म झाला, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया असेल, जिथे भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ असेल, जिथे भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर असेल। या 4 स्थळांच्या व्यतिरिक्त सुद्धा श्रावस्ती आहे, राजगीर आहे, नालंदा आहे,
वैशाली आहे की नाही, ही जेवढे पण काही स्थळं आहेत या सगळ्या स्थळांना भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे. भगवान बुद्ध या प्रत्येक ठिकाणी राहिलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बौद्ध धम्माचा इतिहास जाणत असताना या धम्मस्थळांचा इतिहास सुद्धा जाणणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणखीन एका दृष्टीने या धम्मस्थळांचा इतिहास जाणं महत्त्वाचं आहे, कारण आपण सगळे बौद्ध लोक आहात. प्रत्येकाची इच्छा असते की आपण बुद्धगयाला गेलो पाहिजे, लुंबिनी बघितली पाहिजे, बुद्धगया बघितली पाहिजे, सारनाथ बघितलं पाहिजे, कुशीनगर आणि सगळी धम्मस्थळं बघितली पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते. बरेच जण जातात बुद्धगयाच्या टूरला जातात, सगळी स्थळं बघून येतात, फक्त बघून येतात आणि इथं आल्यानंतर म्हणतात की वा बघितली बुद्धगया, डोळ्याचे पारणे फिटले म्हणतात. आहे की नाही? इच्छा पूर्ण झाली, डोळ्याचे पारणे फिटले म्हणतात. पैसा खर्च केला, वेळ खर्च केला, ऊर्जा खर्च केली, बुद्धिमत्ता खर्च केली, आहे की नाही? पारणे फिटली म्हणतात. काय फक्त डोळ्याचे पारणे फिटण्यापुरतच आपण बुद्धगयाला जायचं का? नाही. ते सामान्य लोक जातात, आपण सामान्य नाही. आपण थोडं बुद्धिजीवी लोक आहोत, आपण वैचारिक लोक आहोत. त्यामुळे फक्त बुद्धगयाला जाऊन येण्यात काही अर्थ नाही. बुद्धगयाला जाऊन डोळ्याचे पारणे फिटले एवढ्यापुरतं आनंद मानण्यात काही अर्थ नाही. आपल्याला या सगळ्या धम्मस्थळांचा इतिहास सुद्धा माहीत होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही धम्मयात्रा लोक करतात, धम्मस्थळ बघून येतात. पण जर तुम्ही त्यांना विचारलं की सांग बरं तू बुद्धगयाला गेला, तू बुद्धगयाला गेली तर त्या बोधिवृक्षाचा इतिहास तुला माहीत आहे का? ते नाही माहीत म्हणते. त्या महाबोधी विहाराचा इतिहास माहीत आहे का? ते पण माहीत नाही म्हणते. म्हणजे फक्त आपण जाऊन येतो, लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर हे सगळी स्थळं आपण पाहतो, परंतु या स्थळांमागचा इतिहास काय आहे हे लोकांना माहीत नाही. किंवा जे घेऊन जातात ना, जे लोक घेऊन जातात त्यांना सुद्धा त्या स्थळांचा इतिहास माहीत नाही. मग त्यांनाच माहिती नाही, ते लोकांना काय सांगतील बरं? आहे की नाही? म्हणून या धम्मस्थळांचा इतिहास आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. तर जे लोक हे धम्मस्थळ बघायला जातात तर त्या लोकांना सुद्धा या धम्मस्थळांचा इतिहास माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे जवळपास 225 वर्षानंतर जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला तर सम्राट अशोकाने त्याने सुद्धा या सगळ्या धम्मस्थळांची यात्रा केली होती. आपण अशोकाचा इतिहास पाहिला, पण त्या इतिहासामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की सम्राट अशोकाने अमात्य परिवारांसह या सगळ्या धम्मस्थळांची यात्रा केली होती. आता तरी रेल्वे आहे, बसेस आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत. तेव्हाही साधनं नव्हती, तेव्हा बस आपला रथ काढला की निघाले. महिना 2 महिने 3 महिन्यांपर्यंत फक्त यात्राच करत राहायचं, कारण प्रवास मोठा होता. सगळी यात्रा केली. तर सम्राट अशोक त्याच्या राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी राज्याभिषेक झाला. त्याच्या 20व्या वर्षी सम्राट अशोक अमात्य आणि परिवारांसह या सगळ्या धम्मस्थळांना भेट देण्यासाठी गेला. सोबत भंतेजी पण होते, उपगुप्त भंतेजी सोबत होते. तेव्हा प्रत्येक ठिकाणी गेला, त्या प्रत्येक ठिकाणी त्याने अभिवादन केलं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने त्या ठिकाणी काही बांधकाम केलं. काही ठिकाणी स्तूप निर्माण केले, काही ठिकाणी विहारांची निर्मिती केली, काही ठिकाणी चैत्य निर्माण केले. अशा प्रकारे त्याने प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असं बांधकाम केलेलं आहे की ज्यामुळे आजही आपण ते बांधकाम पाहू शकतो त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर. पण लोकांना त्याचा इतिहास माहित नाही ना, त्या बांधकामामागचा इतिहास माहित नाही. तर आम्ही पण जेव्हा लोकांना घेऊन जातो, आमच्यासोबत काही लोक म्हणजे जे लोक असतात काही जरा दुसऱ्या विचारधारेचे असतात, दुसऱ्या बुद्धिमत्तेचे असतात.
तर असंच एकदा आम्ही टूरला गेलो बुद्धगयाला. तर एक उपासक म्हणे आम्हाला, काय म्हणे भंतेजी, तुम्ही आम्हाला म्हणे हे तुटलेल्या विटाच दाखवता, ह्या पडलेल्या भिंतीच दाखवता, हे भग्न झालेले स्तंभच दाखवता, काहीतरी असं इंटरेस्टिंग दाखवा ना म्हणे, मजा आली पाहिजे म्हणे, मजा. अरे मजा जर घ्यायची असं पिक्चर बघायला जा, सर्कस बघायला जा, परिवाराला घेऊन तिकडे कुल्लू मनालीला जा, गोव्याला जा, इकडे कशाला आले म्हणे तुम्ही? हा, मजा आली पाहिजे म्हणे. अरे बुद्धगया दर्शनासाठी आपण काय मजा घेण्यासाठी जात नाही, ती आपली धार्मिक स्थळं आहेत. तर तो म्हणायचं काय म्हणे तुम्ही फक्त विटाच दाखवता, हे पडलेल्या भिंती दाखवता, कारण ते सगळं बांधकाम सम्राट अशोकाच्या काळातील आहे, पडलेलं आहे, भग्न झालेलं आहे, अवशेष आहेत फक्त. तर तो असं म्हणायचा की ते तुटलेले फुटलेले स्तंभ दाखवता, भिंती दाखवता, विटा दाखवता. तर जेव्हा आम्ही त्यांना तो इतिहास सांगितला की ह्या ज्या विटा आहेत, हे जे आपण तुम्हाला तुटलेले जे स्तूप दिसते, तुटलेल्या विटा दिसतात, पडलेल्या भिंती दिसतात, जेव्हा तुम्हाला या मागचा इतिहास तुम्हाला समजेल, आपोआपच तुमचे असे हात जोडले जातील बघा, आपोआपच. सांगायची गरज नाही, कारण त्या विटांचा मागे इतिहास लपलेला आहे, त्या पडलेल्या भिंतींच्या मागे एक बुद्धांचा इतिहास लपलेला आहे, त्या तुटलेल्या स्तंभांच्या मागे सम्राट अशोकाचा इतिहास लपलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो इतिहास तुम्ही जाणता, आपोआपच तुमचे असे हात जोडले जातात, आपोआप हात जोडले जातात, आपोआपच. आम्ही कुशीनगरला गेलो. कुशीनगरला ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा म्हणजे अग्निसंस्कार झाला, अग्निसंस्कार जिथे भगवान बुद्धांना जाळलं, अग्निसंस्कार झाला, आज त्या ठिकाणी एक स्तूप आहे, एकदम तुटलेला स्तूप आहे, जास्तीत जास्त असा एक मोठासा घेर आहे, तुटलेल्या विटांचा तो स्तूप आहे, फक्त विटाच दिसतात. तर आम्ही जिथे गेलो की लोक म्हणतात हे काय म्हणते, हे काय आहे, हे काय म्हणतात, असं विचारतात, हे काय आहे, हे काय आहे. सांगतो तुम्हाला, धीर धरा, सगळं काही व्यवस्थित सांगतो. तर लोक अशी हाताची घडी केलेली असतात, म्हणते हे काय आहे, म्हणजे हे काय आहे. मग आम्ही सर्वांची तिथे जाऊन बसवतो, व्यवस्थित सर्वांना हात जोडायला, तोपर्यंत लोकांना माहितच नसते हे काय आहे म्हणून. वंदना घेतो आम्ही, तोपर्यंत लोकांना माहितच नसते. नंतर जेव्हा आम्ही त्यांना इतिहास सांगतो की उपासक उपासिकांनो, या कुशीनगरमध्ये आपण आलेले आहोत, आणि हे जे तुम्ही तुटलेल्या विटा पाहतात ना, ह्या तुटलेल्या विटांमागे एक इतिहास आहे. ही तीच जागा आहे की जिथे भगवान बुद्धांना अग्निसंस्कार करण्यात आला होता. असं ऐकल्याबरोबर लोकांचे हात जोडतात. अरे हीच ती जागा आहे का की जिथे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार झाला? अरे किती पवित्र जागा आहे. तर मग जेव्हा इतिहास समजला, मग इतिहास समजल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही त्या विटांना पाहता ना, तर त्या तुम्हाला विटा दिसत नाहीत, त्या विटा दिसत नाही, त्या विटांमागचा इतिहास दिसतो की हीच ती जागा आहे की जिथे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार झाला. हीच ती जागा आहे जिथे भगवान बुद्धांचा अस्थींचे समान भाग करण्यात आले. अरे कितीही पवित्र जागा आहे. आपापच असे हात जोडले जातात. म्हणजे इतिहास का जाणावा, या धम्मस्थळांचा इतिहास जाणणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. सम्राट अशोकाने सुद्धा अशी यात्रा केली, आणि तो एकटा गेला नाही यात्रेमध्ये, परिवारासोबत घेऊन गेला की चला घरी बसू नका, चला बुद्धाचं दर्शन करायचं बुद्धगयाला. अमात्यांना सुद्धा घेऊन गेला, सेनापतींना घेऊन गेला, भंतीच्या सोबत घेऊन गेला. तर तो लुंबिनीला गेला, सम्राट अशोक लुंबिनीला गेला. लुंबिनीला जाऊन त्याने जिथे बुद्धांचा जन्म झाला, ज्या शाल वृक्षाखाली बुद्धांचा जन्म झाला, त्याचं दर्शन केलं, आणि त्या ठिकाणी स्तंभ निर्माण केला, आणि त्या स्तंभावरती आदेश कोरला की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. आजही तो स्तंभ त्या ठिकाणी आजही आहे, फक्त तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याने त्या स्तंभावरती लिहून ठेवलेलं आहे ब्राह्मी लिपीमध्ये की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. तर बघा, जेव्हा उत्खनन झालं तेव्हा समजलं, तो स्तंभ सापडला, त्या जमिनीमध्ये गडप झाला होता, तो स्तंभ सापडला, त्या स्तंभावर लिहिलेलं आढळलं ब्राह्मी लिपीमध्ये की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. म्हणून मी इथल्या शेतकऱ्यांचा कर 1/8 पर्यंत कमी करत आहे. अशोकाने कर कमी केला कारण हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे ना, एवढ्या पवित्र जागी, एवढं पवित्र ठिकाण आहे. तर उत्खनात तो स्तंभ सापडला, तेव्हा समजलं
की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. अशोकाचं कार्य एवढं महान आहे बघा. अशोक बुद्धगयाला गेला. बुद्धगयाला जाऊन त्याने त्या बोधिवृक्षाची पूजा केली. ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, त्या बोधिवृक्षाचं रक्षण व्हावं म्हणून त्याने तिथे वेदिका निर्माण केल्या. वेदिका म्हणजे कंपाऊंड. आज पण ते कंपाऊंड तसंच आहे. ती वेदिका म्हणजे कंपाऊंड निर्माण केलं. त्या ज्या आसनावर बुद्ध बसले होते त्या आसनांचा पुनर्संस्कार केला. त्याला वज्रासन असं म्हणतात. त्याची पूजा केली. तर तो इतिहास आहे. आजही ते वज्रासन आहे, ते कंपाऊंड आहे, ती वेदिका आहे, सगळं काही आहे. तर त्या वेदिकांचा इतिहास आहे. त्या बोधिवृक्षाचा पण इतिहास आहे. तो मूळ बोधिवृक्ष नाहीये. त्या बोधिवृक्षाची जी चौथी शाखा आहे, तर एक बोधिवृक्षाचा सुद्धा इतिहास आहे. तो इतिहास सुद्धा जाणणं महत्वाचं आहे. त्या महाबोधी विहाराचा इतिहास सुद्धा जाणणं महत्वाचा आहे. हा इतिहास सगळा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सम्राट अशोक सारनाथला गेला. सारनाथ मध्ये जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश दिला, त्या ठिकाणी सम्राट अशोकाने भव्य असा स्तूप निर्माण केला, ज्याला आज आपण धम्मेक स्तूप म्हणतो. लोकांना त्या धम्मेक स्तूपाचा इतिहास माहित नाहीये, पण जेव्हा माहित होतं लोक हात जोडतात की हा तो धम्मेक स्तूप आहे. त्या धम्मेक स्तूपाच्या बाजूला आणखीन एक धम्म राजिका नावाचा स्तूप आहे. तो आता पूर्णपणे भग्न झालेला आहे. त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या अस्थी प्रतिष्ठापित केल्या होत्या, पण एका म्हणजे काय म्हणतात विकृत व्यक्तीने त्या अस्थी गंगा नदीमध्ये फेकून दिल्या. त्या धम्मराजिका स्तूपाचा बेसमेंट फक्त शिल्लक आहे, पण त्यामागचा इतिहास आजही आहे. हा इतिहास जेव्हा तुम्ही जाणता तेव्हा आपोआपच तुमच्या मनामध्ये ती श्रद्धा जागृत होते. आणि त्यातल्या त्यात प्रत्यक्षात तिथं जाऊन जेव्हा तुम्ही तो इतिहास ऐकता ना, तर तुमचा सगळा थकवा निघून जातो, तुमचा सगळं ते त्राण निघून जाते आणि आपोआपच श्रद्धापूर्वक लोक असे हात जोडतात बघा. तिथेच त्याच सारनाथ मध्ये भगवान बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक अशोक स्तंभ बघा. हा अशा प्रकारचा अशोक स्तंभ सम्राट अशोकाने तिथे निर्माण केला. आज हाच अशोक स्तंभ भारताची राजमुद्रा आहे. किती महत्वाचा आहे होय. तुम्ही ही गोष्ट हे साधी गोष्ट समजू नका. ही म्हणजे तुम्ही थोडं चिंतन करा की आपण बौद्ध लोक आहोत. त्या बौद्ध धम्माचा अशोक स्तंभ या भारताची राजमुद्रा आहे. अरे किती महत्वाचं आहे हे. याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. त्या अशोक स्तंभावर जे 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे, ते अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावर प्रतिष्ठापित आहे. किती महत्वाचं आहे. तुम्ही जर चिंतन कराल ना, तसं स्वाभिमान जागृत होतो बघा. आपल्यामध्ये असा स्वाभिमान जागृत होतो. बाकीच्या स्वाभिमान येत नाही. बाकीच्या लोकांमध्ये अशोक स्तंभाला बघितल्यानंतर स्वाभिमान उत्पन्न होत नाही, कारण त्यांना वाटतं ही भारताची राजमुद्रा आहे. पण बौद्ध लोकच हात जोडतील त्या अशोक स्तंभाला, कारण बौद्धांना माहित आहे की हे अशोक स्तंभ आपला आहे. हे अशोक स्तंभ धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. सारनाथ मध्ये आहे. त्याचा पण एक मोठा इतिहास आहे. तो सुद्धा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. 24 आऱ्यांचा अशोक चक्र आहे भारताच्या तिरंग्यावर. त्याचाही एक इतिहास आहे. तो पण इतिहास आपण जाणून घेणार आहोत. हा सगळा इतिहास जो आहे, म्हणजे लुंबिनीचा इतिहास, जे बुद्धांचा जन्म झाला, बुद्धगयाचा इतिहास जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, त्यानंतर सारनाथचा इतिहास जिथे बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, जिथे भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं, ते कुशीनगर. या 4 धम्मस्थळांचा इतिहास आपण पाहणार आहोत. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे भगवान बुद्धांच्या अगोदर त्या स्थळाचा इतिहास काय होता, बुद्ध काळामध्ये त्या स्थळाचा इतिहास काय होता, बुद्ध काळाच्या नंतर त्या स्थळांचा इतिहास काय होता, आणि आज आधुनिक काळामध्ये या स्थळांचा काय इतिहास आहे. अशा 4 दृष्टीने या सगळ्या स्थळांचा इतिहास आपण पाहणार आहोत. हे 4 अँगल असतात बघा. हे असे प्रत्येक स्थळांचा इतिहास या 4 अँगलनी आपण पाहणार आहोत. आणि तसंच पाहायला पाहिजे. पहिलं त्या स्थळांचा बुद्धापूर्वीचं ते स्थळ कसं होतं त्याचा इतिहास,
बुद्ध काळामध्ये ते स्थळ कसं होतं त्याचा इतिहास, बुद्धानंतर ते स्थळ कसं होतं त्याचा इतिहास, आणि आजच्या आधुनिक काळामध्ये आपण जेव्हा त्या स्थळांना पाहतो तर जे जे तुम्हाला या उघड्या डोळ्याने दिसते ना, म्हणजे असं तुम्ही बुद्ध गायला गेले तर बुद्ध गायला गेल्यावर ह्या उघड्या डोळ्याने जे जे तुम्हाला दिसते, मग ते महाबोधी महाविहार, ते बोधिवृक्ष, बुद्धानं जिथे 7 आठवडे व्यतीत केली ते सगळी 7 स्थळं, त्या उघड्या डोळ्यात तुम्हाला जे जे काय दिसते, बुद्ध गयाच्या महाबोधी विहाराच्या आत प्रवेश करत असताना डाव्या बाजूला ब्राह्मणांनी कब्जा केलेलं ते पंचपांडव विहार, अतिक्रमण केलेलं, हे सगळं तुम्ही पाहता, पण त्याचा इतिहास जाणणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर आधुनिक काळामध्ये म्हणजे आजच्या या 21व्या शतकामध्ये या बौद्ध स्थळांची काय स्थिती आहे आणि या बुद्ध स्थळांचा आधुनिक काळामध्ये कसा प्रचार आहे, कसा इतिहास आहे, हे सगळं काही आपण या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. तर आपलं ते कर्तव्य आहे, आपण बौद्ध लोक आहोत, तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की जीवनात एकदा तरी या सगळ्या धम्मस्थळांचा इतिहास, या सगळ्या धम्मस्थळांचं दर्शन आपण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही, बरं मी म्हणतो म्हणून नाही, हे स्वतः भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. स्वतः भगवान बुद्धाने सांगितलं. त्यांच्या अंतिम समयी, अगदी अंतिम समय जवळ आहे, महापरिनिर्वाणाचा तो काळ आहे, आणि आनंद भंतेजींना जवळ बोलवून भगवान बुद्ध त्यांना उपदेश करतात की आनंद, तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर ही जी 4 स्थळं आहेत, ही 4 स्थळं अनादी काळापर्यंत, म्हणजे अनलिमिटेड, काळाला स्टॉप नाही आहे, अनादी काळापर्यंत धम्म अनुयायांना प्रेरणा देत राहतील, त्यांच्या श्रद्धेमध्ये वाढ करत राहतील. कोणती ती 4 स्थळं आहेत? आनंदा ही ती 4 स्थळं आहेत जिथे बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी, जिथे बुद्धांना अनुत्तरस ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे भगवान बुद्धांनी अनुत्तरस धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ, आणि जिथे तथागत महापरिनिर्वाणच प्राप्त होणार आहेत ते कुशीनगर. ही 4 स्थळं अनादी काळापर्यंत बौद्ध अनुयायांना प्रेरणा देत राहतील, त्याच्या श्रद्धेमध्ये वाढ होत राहील. हा बुद्धानं स्वतः उपदेश केलेला आहे, स्वतः भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की या स्थळांचं दर्शन घेणं किती महत्वाचं आहे. तर आपण बौद्ध लोक आहोत, आहे की नाही? तर आपलं हे कर्तव्य आहे. जसं बघा, एखादा हिंदू असतो ना, हिंदू व्यक्ती, तर हिंदू व्यक्ती काही का असे ना, पण आपल्या मनामध्ये ठरवतो की एकदा मला काशीला जायचं आहे, आहे की नाही? ठरवतो की नाही? त्यांचं ते स्थळ आहेत ना, ते जातात. एकदा पंढरपूरला जायचं आहे, ठरवतात ते. मग शेतातल्या पेरण्या सोडून का होईना निघून जातात बिचारे, पावसा पाण्यामध्ये किती हाल हो, जेवायला मिळो न मिळो त्याची ते पर्वा नाही करत, पण जातात, त्यांचं ते कर्तव्य पार पाडतात. एखादा मुस्लिम माणूस संकल्प करतो की एक बार मुझे मक्का, म्हणजे ते हज यात्रा म्हणता येईल, हज यात्रा आहे की नाही, एक बार मुझे हज जाना है. अरे ते जाताना सोबत कफन पण घेऊन जातात. हा, म्हणजे तिथे गेल्यानंतर जर मी मेलो तर मला जन्नत मिलेगी, मुझे जन्नत मिलेगी, मैं अल्लाह के पास जाऊंगा, मुझे जन्नत मिलेगी म्हणतात. कफन सोबत घेऊन जातात. म्हणजे बघा बरं त्यांची किती श्रद्धा आहे, त्यांची किती श्रद्धा आहे. एखादा प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा प्रत्येक वेळेस म्हणजे कर्तव्य करतो स्वतःचं की त्याच्या धर्म संस्थापकाचा पदस्पर्श ज्या ठिकाणी झालेला आहे त्या स्थळाला जाऊन एकदा माथा टेकून येणं, एकदा त्या स्थळाचं दर्शन घेणं आणि आपल्या जीवनामधलं धार्मिक कर्तव्य पूर्ण करणं प्रत्येक व्यक्ती करतो. तर आपण तर बौद्ध लोक आहोत आणि पैशाला काही कमी नाहीये. पैशाला बाबासाहेबांमुळे सगळे मिळालं ना आपल्याला.
आज प्रत्येकाच्या घरामध्ये नाही म्हटलं तर कमीत कमी 30-30 हजाराचा मोबाईल आहे की नाही? प्रत्येकाच्या घरात किमान 25 हजाराचा मोबाईल आहे बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये 25 हजाराचा मोबाईल आहे. तर विचार करा आपण किती पैसेवाले आहोत. आणि पैशाचं पण जाऊ द्या, आम्ही जेव्हा लोकांना म्हणतो की ताई बाबा काढा थोडासा 18 दिवसांचा वेळ आणि चला बुद्धगया दर्शनाला, तर वेगवेगळे कारणं असतात. वेगवेगळे कारणं असतात. काही जण म्हणतात या वर्षी जमत नाही, जरा मुलीचं लग्नाचं ठरलं म्हणतात, स्थळ पाहणं सुरू आहे म्हणतात, ठरलं, एकदा मुलीचं लग्न झालं की मग आम्ही मोकळे. बरं ठीक आहे, पुढच्या वर्षी लग्न झालं, पुढच्या वर्षी गेलो आम्ही, म्हणते जी जरा मुलगी जरा आलेली आहे, जरा गर्भ आहे म्हणतात, तिची काळजी घेणारच सोबत पाहिजे. बरं ठीक आहे, बाळंतपण झाल्यानंतर पुढच्या वर्षी बाळंतपण पण होऊन जाते मुलीचं. बाळंतपण झालं की बाळाला सांभाळायला कोणीच नाही. बाळ थोडंसं मोठं झालं की पुढच्या वर्षी. कशाचं काय, बाळ मोठं होत जाते, 2-3 वर्ष निघून जातात आणि नंतर मग सगळं काही व्यवस्थित झालं की मग वेळ मिळते, पण तेव्हा गुडघे कामातून जातात. म्हणते जी बुद्धगया पाहायच्या म्हणतात, पण काय करावं, गुडघेच कामाचे नाही म्हणतात, चालणंच होत नाही म्हणतात, काय करावं. म्हणजे सगळं काही झाल्याच्या नंतर अगदी वयाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला शेवटचा, म्हणजे अगदी शरीर जीर्ण झालेलं आहे, शरीर आपल्याला साथ देत नाही आहे. कारण आमच्याजवळ असे बरेचसे लोक असतात ना, बरेच लोक आम्ही पाहतो, असं बरेच लोक आमच्यासोबत असतात, आजारांचं माहेरघर झालेलं आहे शरीर, हे सगळं काही असं होते, अशी स्थिती होऊन जाते. अशा वेळी बुद्धगयाला जाण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून जेव्हा शरीरामध्ये त्राण आहे, आपण चालू शकतो, पाहू शकतो आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आपण सगळं काही बघू शकतो, बुद्धगयाला जाऊन आलं पाहिजे. तर लोक म्हणतात की म्हणते सध्या पैसा नाही आहे म्हणतात. काही काही लोक म्हणतात की पैसा नाही म्हणतात, बुद्धगयाला जायचं तर आहे पण पैसा नाही आहे म्हणतात. बरं ठीक आहे, पैसा नाही आहे. काही काही लोक म्हणतात की बनतेजी पैसा तर आहे पण वेळ नाही म्हणतात. 18 दिवसांचा वेळ काढणं जरा कठीणच आहे म्हणतात. पैसा आहे पण काही ते एवढा वेळ नाही म्हणतात त्याच्याकडे. काही लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही, काही लोकांकडे वेळच वेळ आहे और पण पैसाच नाही आहे. तर ते मग काहीतरी जुगाड करतात. ते म्हणतात सरकारनं फुकटमध्ये गाडी सोडलेली आहे म्हणतात, मग बिचारे गाडीमध्ये घुसतात, मग बाथरूमच्या जवळपास बसतात, कुठं जनरल डिब्यात बसतात, जातात बिचारे, येतात गरीब लोक बिचारे, ऐक ठीक आहे, त्यांचं तेवढं होऊन जाते. पण इथं पुण्य महत्वाचं आहे बघा, की तुमच्याकडे पैसा असो की नाही, पैसा आहे की नाही, किंवा तुमच्याकडे वेळही आहे किंवा नाही, याला काही महत्व नाही आहे, हे जेवढं महत्वाचं नाही आहे. पण जर तुमच्याकडे श्रद्धा जर असेल ना, तर बघा श्रद्धेचं पुण्य एवढं आहे, बरोबर तुमच्याकडे पैसा पण बरोबर येतो, तुमच्याकडे वेळही भरपूर येते, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून येतात आणि सगळं काही व्यवस्थित होऊन बघा श्रद्धेचं फळ तुम्हाला मिळते. बरोबर तुम्ही बुद्धगयाला पण जाता, बुद्धाचं दर्शनही होते. जेवढ्या आनंदाने तुम्ही बुद्ध दर्शनाला गेलात तेवढ्या डबल आनंदाने तुम्ही परत येता. बघा हे पुण्य आहे, हे पुण्य आहे बघा. तुमची श्रद्धा आहे, तुमच्या श्रद्धेचं पुण्य आहे. तर किमान आपणही या सगळ्या बुद्ध स्थळांचा म्हणजे बुद्ध स्थळांचं दर्शन आपण केलंच पाहिजे. तर आपण ही जी प्रवचन मालिका सुरू केलेली आहे ती यासाठीच आहे की ज्यांनी बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं पण ज्यांना बुद्ध स्थळांचा इतिहास माहित नाही आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रवचन मालिका हा इतिहास अतिशय महत्वाचा आहे. किंवा जे अजूनही बुद्धगयाला गेले नाहीत, जे बुद्ध दर्शनाला गेले नाहीत, तर जेव्हा तुम्ही आता हा इतिहास पाहाल ना, लुंबिनीचा इतिहास, अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, अगदी बुद्ध काळाच्या अगोदर, बुद्ध काळात, बुद्ध काळाच्या नंतर काय झालं आणि आज आधुनिक काळामध्ये लुंबिनीचा इतिहास, बुद्धगयाचा इतिहास, सारनाथचा इतिहास, कुशीनगर, राजगीर, वैशाली, या सगळ्या धम्मस्थळांचा इतिहास तुम्ही आता ऐकाल. ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही जाल बुद्धगयाला,
तर तिथं गेल्याबरोबर तुम्हाला हे शब्द आठवतील की अरे हो, भंतेजींनी याचा इतिहास सांगितलेला आहे. भंतेजींनी या विटांचा, या स्तूपांचा, या भिंतींचा, या स्तंभांचा, या बोधिवृक्षांचा, या सगळ्या धम्मस्थळांचा इतिहास सांगितला. तो इतिहास आपण ऐकला. अरे खरंच आहे, किती हा महान इतिहास आहे, हा इतिहास किती प्रेरणादायी आहे हे तुम्हाला समजेल बघा. हे तुम्ही जेव्हा जाणता ना, तर बघा एवढा आनंद मिळतो. मागच्या बुद्धगयाला आम्ही गेलो होतो, बघा ह्या आई बसलेल्या तिथं, त्या आई आमच्यासोबत आल्या होत्या बुद्धगयाला. डुंगेश्वरीला गेलो आम्ही, पहाड चढावं लागतं बघा वरती पहाड. असं बघितलं असं की हिंमत होत नाही पहाड चढायची. आईने आम्हाला विचारलं वरती काय आहे. आम्ही म्हटलं वरती बुद्ध आहे. असं आहे का म्हणे. बरं चला म्हणे. तिथं त्या डोली पण असं बघा, आई बसल्या डोलीमध्ये, डोलीमध्ये बसल्या होत्या काही नव्हत्या बसल्या ना, पायी पायी गेल्या होत्या वाटते वरपर्यंत. वर गेल्या पायी. बघा वर ही प्रेरणा असते. म्हणजे अर्धा रस्त्याने पायी पायीच जेवढं जाता येईल तेवढं गेले बघा. ते ही प्रेरणा आहे बघा, ही शक्ती आहे, ही धम्माचं बल आहे, हे धम्माचं बल आहे. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपण या धम्मस्थळांचा इतिहास पाहतो, इतिहास ऐकतो, अनुभवतो, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तो इतिहास बल देते, प्रेरणा देते. आणि म्हणून आपण या धम्मस्थळांचा इतिहास जाणणं अतिशय महत्वाचं आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांचं पुण्यच आहे बघा. पुण्य यासाठी आहे, एक तर बघा आपण या भारतात राहतो की ज्या भारतामध्ये सगळी बुद्ध स्थळं आहेत. म्हणजे बुद्धाचा जन्म याच भारतात झाला. बुद्धाचा जन्म म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्त या भारतात झालं. बुद्धाने धम्मचक्र परिवर्तन या भारतातच केलं. महापरिनिर्वाण सुद्धा या भारतातच झालं. आणि 45 वर्ष किंवा 80 वर्षांपर्यंत बुद्ध या भारतामध्येच राहिले, या भारतामध्येच फिरले. ही सगळी बुद्ध स्थळं या भारतामध्येच आहे. तर आपण किती पुण्यवान आहोत बघा. अगदी 500, 600, 1000 किलोमीटर अंतरावरती धम्मस्थळ आपल्यापासून आहेत. 1000 किलोमीटर अंतर, 1000-1500 किलोमीटर अंतरावरती स्थळ आहेत. अहो थायलंडचे लोक, म्यानमार, श्रीलंकेचे लोक लाखो रुपये खर्च करून येतात भारतामध्ये. थायलंड, म्यानमार, जपान, चीन, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका हे जे बौद्ध देश आहेत, या बौद्ध देशातील लोक लाखो रुपये खर्च करून भारतामध्ये येतात. कशासाठी? फक्त या बुद्ध स्थळांचं दर्शन घेण्यासाठी. हजारो किलोमीटरचा प्रवास करतात बघा ते, हजारो किलोमीटरचा प्रवास. आपल्या तर अगदी 1000-1500 किलोमीटर अंतरावरती आहे. ते लोक येतात, एअरपोर्टला येतात, विमानाच्या खाली उतरल्याबरोबर अगोदर त्या जमिनीला पाय लावण्या अगोदर हाताचा स्पर्श करतात आणि असं आपल्या डोक्याला लावतात बघा. किती त्या लोकांची श्रद्धा हो, किती त्या लोकांची श्रद्धा. अगोदर त्या जमिनीचा हात लावतील की ही बुद्धाची भूमी आहे. अरे इतक्या म्हणजे जीवनामध्ये पहिल्यांदा आपण या भारतामध्ये आलो, या बुद्ध भूमीमध्ये आलो, तर अगोदर त्या जमिनीला हात लावतील आणि असं आपल्या डोक्याला लावतील बघा. म्हणजे त्या बुद्ध भूमीला ते आपल्या माथ्याचा स्पर्श करतात, त्या बुद्ध भूमीचं दर्शन करतात. आणि तुम्हीही जर कधी श्रीलंकेला गेले, कधी त्या थायलंडला, म्यानमारला गेले आणि तिथे जर तुम्हाला कोणी विचारलं आप कहाँ से आए हो, तुम्ही जर त्यांना बोलले की आम्ही भारतातून आलेले आहोत, वी आर फ्रॉम इंडिया, ते लोक तुम्हाला असा हात जोडतील. किती लोक तुम्ही पुण्यवान आहात की तुम्ही अशा देशात राहत आहात की ज्या देशात बुद्धाचा जन्म झालेला आहे, तुम्ही बुद्ध भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आज ते लोक तुम्हाला असे हात जोडतात, तुमचा सत्कार करतात, मानपान करतात बघा. एवढा सन्मान आहे भारतातील बौद्ध लोकांचा, भारतातील लोकांचा जगामध्ये बघा. मग आपण किती पुण्यवान आहोत. एकतर आपण या भारतात जन्म घेतला की ज्या भारतामध्ये सगळी बुद्ध स्थळं आहेत. दुसरं, बौद्ध म्हणून जन्म घेतला आपण, बौद्ध म्हणून आपला जन्म झाला ना. बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत की ज्यांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. 14 ऑक्टोबर 1956 की ज्या तारखेला अशोका विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावरती बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, बौद्ध धम्माशी आपली नाळ जुळली बघा. किती आपण पुण्यवान लोक आहोत की आपण बौद्ध म्हणून जन्म घेतला
बौद्ध म्हणून आपण जीवन जगतोय, तर आपलं किती मोठं पुण्य आहे की या भारतात आपण राहत आहोत. तर मग आपण आपलं हे कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे की नाही? नक्कीच करायला पाहिजे. स्वतः बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर बाबासाहेब सुद्धा या धम्मस्थळांचं भेट देण्यासाठी जातात. बाबासाहेब सारनाथला गेले. बाबासाहेब आंबेडकर सारनाथ म्हणजे दिल्लीला जाण्याच्या अगोदर सारनाथमध्ये गेले. त्या सारनाथमध्ये तिथे एक सत्कार समारंभ होता आणि त्या सत्कार समारंभामध्ये तिथले जे भंतेजी होते, तिथले भंतेजी त्या सत्कार समारंभामध्ये बाबासाहेबाबद्दल गौरव उद्गार काढतात. काय म्हणतात ते भंतेजी बाबासाहेबाबद्दल की हमारे बौद्ध धम्म में ऐसी एक परंपरा चल रही है कि भगवान बुद्ध ने ऐसा कहा है कि 2500 साल बाद इस भारत में एक बोधिसत्व का जन्म होगा, जो बोधिसत्व बौद्ध धम्म का पुनरुद्धार करेगा. ऐसी परंपरा हमारे बौद्ध धम्म में चलती आ रही है और हमें खुशी है कि वही बोधिसत्व बाबा साहब के रूप में हमें मिला है. त्यांनी बाबासाहेबांचा गौरव केला बोधिसत्व म्हणून की तो बोधिसत्व म्हणजे कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर आहे. बघा, तर त्या सारनाथमध्ये बाबासाहेब गेले. बाबासाहेबांनी त्या धम्मिक स्तूपाचं दर्शन घेतलं. बाबासाहेबांनी त्या अनागरिका ते मूलगंध कुटीचं दर्शन घेतलं. बघा, या धम्मस्थळाचं दर्शन स्वतः बाबासाहेबांनी घेतलं. तर आपण किती पुण्यवान आहोत. हे सगळं काही आपल्याला प्राप्त झालं. तर ह्या सगळ्या श्रीमंतीचा म्हणजे आपल्याला मिळालेली ही जी श्रीमंती आहे, ही श्रीमंती भारतातल्या कोणत्याच माणसाला प्राप्त झालेली नाहीये. कोणत्याच माणसाला प्राप्त झालेली नाही. किंबहुना जे बाहेरचे लोक आहेत, थायलंडचे बौद्ध, श्रीलंकेचे बौद्ध, व्हिएतनामचे बौद्ध, म्यानमारचे बौद्ध, यांना सुद्धा ही श्रीमंती प्राप्त झालेली नाही आहे. ही श्रीमंती, ही अमिरी, हा स्वाभिमान फक्त आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून बांधवांनो, आपल्यामध्ये हा स्वाभिमान ठेवा की आपण भारतात जन्मास आलेले आहोत, या बुद्धभूमीमध्ये जन्मास आलेले आहोत, बौद्ध म्हणून जीवन जगतो आहोत. आणि बौद्ध म्हणून जीवन जगत असताना या सर्व धम्मस्थळांचं दर्शन जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही नक्की घ्यावं. नक्की घ्या. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर, वैशाली, कपिलवस्तू हे जे काही धम्मस्थळं आहेत, ही सगळी धम्मस्थळं आपल्यासाठी महत्वाची आहेत. कारण या सगळ्या धम्मस्थळांना भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे. या धम्मस्थळांच्या मागे एक साधंत इतिहास आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रवचन मालिकेमध्ये हा विषय घेतला, या प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास. तर जशी आपली ही प्रवचन मालिका सुरू होईल, यामध्ये आपण लुंबिनीचा इतिहास, बुद्धगयाचा, अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. बघा, म्हणजे या गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या पण नसेल किंवा एखाद्या पुस्तकात सुद्धा नसेल, अशा एखाद्या छोट्या छोट्या आणि महत्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर ही 4 आपली बौद्ध स्थळं आहेत. सोबत श्रावस्ती, त्यानंतर वैशाली, त्यानंतर राजगीर आहे, नालंदा आहे. या सगळ्या धम्मस्थळांचा इतिहास आपण या प्रवचन मालिकेमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्या सर्वांना हा इतिहास नक्कीच समजेल, जेणेकरून आपल्याला ती प्रेरणा मिळेल. आणि जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल या बुद्ध स्थळांचं दर्शन करण्याची, तर नक्कीच या बुद्ध स्थळांचं दर्शन आपण करावं आणि या इतिहास जाणून करावं की जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा अधिक जास्त प्रेरणा मिळेल. तर अशा प्रकारे या वर्षावासामधील भारतीय बौद्ध धम्माचा इतिहासाच्या अंतर्गत आपण पुढील धम्म देसनेच्या सत्रापासून प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास या विषयांतर्गत आपण प्रवचन मालिका सुरू करणार आहोत. आज केवळ आपण एक अल्प परिचय म्हणून आजची धम्मदेसना आपण केलेली आहे. तर मी आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.